शामरावनगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा मालकांनी प्लॉट पाडून विक्री केली असताना सदरच्या जागेवर पाणी व दलदलीची जागा महापालिकेच्या आयुक्तांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी न करता जागा विक्री केलेल्या जागा मालकांना महापालिका प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने अंदाजे 19 कोटी रुपये 2 दिवसापूर्वी त्यांच्या खात्यावर वर्ग केले। सदर जागेची माजी आमदार नितीन शिंदे यांनी आज जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। उन्हाळ्यामध्ये 2.5 ते 3 फूट पाणी सदर जागेवर असून पान गवत उगवलेले आहे। पावसाळ्यात सदर जागेवर 4 ते 5 फूट पाणी उभे राहते। पाहणी केल्यानंतर बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की सांगली महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी बदली झाल्यानंतर पैसे सांगली जिल्हा भूसंपादन विभागाकडे गडबडीत वर्ग केले। जिल्हा प्रशासनाने हे पैसे लॅप्स होणार आहेत हे कारण सांगून जागा विक्री केलेल्या जागा मालकांकडे वर्ग केले। जागा मालक व विक्री घेतलेले प्लॉट धारक यांच्यात वाद होऊन प्रकरण कोर्टात गेले तर या दिलेल्या पैशाला जबाबदार कोण? आम्ही एखाद्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करा अशी मागणी केली होती। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या जागेत होणाऱ्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले होते। त्या चौकशीचा पुढे काय झाले? मूळ जागा मालकांना 7 ते 8 कोटी रुपये दिले जाणार आहेत। उर्वरित 16 कोटी रुपये भूसंपादन प्रक्रिया प्रकरण घडवून आणणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेवकांना मिळणार आहेत। भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार दफनभूमीच्या जागेच्या घोटाळ्याची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी केली आहे। एकीकडे महापालिका विकास कामासाठी पैसे नाहीत, कॉन्ट्रॅक्टरांची बिले द्यायला पैसे नाहीत म्हणून घरपट्टी वाढवण्याचा घाट घालते आणि दुसरीकडे मात्र दफनविधीसाठी उपयोगी न पडणारी जागेसाठी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करते। याला जनतेने विरोध केला पाहिजे। तरी महापालिका क्षेत्रातील वकिलांनी महापालिकेच्या तिजोरीवर टाकलेला दरोडा अडवण्यासाठी हायकोर्टामध्ये वकिलांची फौज उभा करून जनहित याचिका दाखल करून याचा डाव उधळून संबंधित अधिकारी नगरसेवक यांच्या खिशातून पगारातून पैसे वसूल करावेत अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे। यावेळी मनोज साळुंके, पहलवान प्रदीप निकम, यश पाटील, प्रेम देसाई, सुमित शिंगे आदी उपस्थित होते। पाणी या जागेवर उभा राहतं। ही जागा दलदलीची आहे। ही जागा दफनभूमीसाठी आरक्षित असताना या जागेच्या मूळ मालकाने ही जागा प्लॉट पाडून गोरगरिबांना विक्री केलेली आहे आणि त्या गोरगरिबांनी त्या जागा घेतलेल्याने महापालिकेमध्ये ही जागा गुंठेवारी येणे करावी यासाठी प्रमाणपत्र मिळावेत म्हणून अर्ज दाखल केलेले। ह्या मुस्लिम समाजामध्ये आणि ख्रिश्चन समाजामध्ये दफनविधी हा जमिनीच्या खाली होतो आणि हिंदू समाजामध्ये दफनविधी हा वर होतो। दफनविधी जमिनीच्या खाली होतो। आमची म्हणणं असं आहे की मुस्लिम समाज आणि ख्रिश्चन समाज दफनभूमीसाठी जागा मागते, त्याला आमचा विरोध नाही, त्यांना जागा दिली पाहिजे, परंतु दफनविधीसाठी योग्य अशी जागा दिली पाहिजे। या ठिकाणी महापालिकेनं ड्रेनेजच्या पाईपलाईनच्या पाईपा ज्या वेळेला टाकल्या त्या पाईपा अद्याप त्या खात्याला सापडलेल्या नाहीत आणि काही पाईपा ह्या पाण्याच्या प्रेशरनं वर येतात। अशा पद्धतीचं पत्र महापालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं दिलेलं आहे। अशी जागा भूसंपादन अधिकारी तातडीनं 19 कोटी रुपये, 1-2 नाही, मूळ जागा मालकांना 19 कोटी रुपये वर्ग केले 2 दिवसापूर्वी आणि ही जागा खरेदी केली। विकलेली जागा मालकांनी विकलेली जागा महापालिका आणि जिल्हा प्रशासन भूसंपादन अधिकारी खरेदी करतात कसे? ज्या जागे संदर्भामध्ये मी स्वतः राज्याचं अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना या जागेमध्ये 16 कोटी रुपयाचा घोटाळा संगनमतानं झालेला आहे। 16 कोटीचा दरोडा महापालिकेवर हे टाकतायत, ह्यांना अडवा, हा जनतेचा पैसा आहे। एकीकडे तुम्ही घरपट्टी वाढवायला लागलाय आणि दुसरीकडे ज्या जागा उपयोगात येणार नाहीत दफनभूमीसाठी त्या जागेसाठी खर्च करतायत। ह्या जागेमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की ही जागा आम्ही दफनविधीसाठी योग्य करू म्हणजे काय? नुसता रस्ता जर इथं करायचा म्हटलं तर 10 कोटी रुपये लागणार आहेत या जागेकडे यायला आणि ती जागा दफनविधीसाठी योग्य करतो म्हणजे 10 फुटानं मुरुम टाकतो, कमीत कमी 100 कोटी म्हणजे 200 कोटी रुपये जनतेतल्या पिशातले पैसे खर्च करून त्या ठिकाणी ही जागा मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमीसाठी